जाधवांनी त्याला दुजोरा दिला पण अध्यक्षांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी याकडे पाठ फिरवली. हो, कारण थंडीच नाही तर ते हिवाळी अधिवेशन जेव्हा सुरू होईल. पण गंमत जरी बाजूला ठेवली तरी एक महत्वाचं आहे, जे आत सगळी चर्चा होते अर्थात बीएससीच्या चर्चा बाहेर करत नाही कोणी, बरोबर आहे. पण ते जरी झालं तरी हे नेमकं अधिवेशन आपण पाहतोय, म्हणतात 7 दिवसाचं, चर्चा आहे 5 दिवसात उरकतील. तसं पाहिलं गेलं तर सगळ्यात मोठं जे काही कामकाज आहे ते सप्लिमेंटरी डिमांडचं, पुरवणी मागण्यांचं. मग नेमकं काय नक्की चर्चेला तुम्ही आणणार आहात? कुठेतरी काही पॉलिसी चर्चा आणणार आहेत का? जी शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्यावर चर्चा होणार आहे का? काय मदत तुम्ही दिली त्याच्यावर चर्चा होणार आहे का? शहरांचं जे आपण पाहतोय सगळी वाट लागत चालली त्याच्यावर काही चर्चा होणार आहे का? अजनीवन असेल, तपोवन असेल, पुण्यातलं रिव्हरफ्रंटचं पूर्ण विनाश करण्याचा प्रयत्न असेल, ह्याच्यावर चर्चा होणार आहे का? बिलकुल नाही, कुठेही दुमत नाहीये. आम्ही जे नाव पहिलं सुचवलेलं आहे तेच आहे. ही अफवा जसं मी सांगितलं एका गटातल्या 2 लोकांनी पेरलेली आहे सकाळी आणि ते एक चॅनल चालवली. अफवांवर विश्वास ठेवू नका, हा सोर्स चुकीचा आहे. पण ह्याच्यावर विश्वास ठेवा की त्या गटातले 22 लोक उडी मारायच्या तयारीत आहेत.